कार शिवाची सज्जा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज सीझनची पहिली कैरी मला मिळाली आणि त्याचं मी आज लोणचं बनवली आहे. कैरी स्वच्छ धुवून कापून त्याच्या बारीक बारीक फोडी केल्या. जास्त मोठ्या फोडी करायच्या नाही, लोणचं लवकर मुरत नाही. त्यासाठी थोड्या बारीकच फोडी करायच्या आणि फोड पण कशी ताटात घेतली का ती संपली पाहिजे त्यासाठी. आता हे 300 ग्रामच्या आसपास आहे कैरी. ती कापून त्याच्यातली कोय बाजूला करून पाव किलोपर्यंत झाली असणार. ह्याला मी 20 ग्रॅम एवढं मीठ लावणार आहे, कारण पाव किलोच्या आसपास झालं आहे. 2 चमचे मीठ. आता हे ह्याला फोडींना 1 चमचा मीठ आणि पाव चमचा हळद अशी लावून मी मुरवत ठेवलं आणि आता ते पाणी निथळून काढून या अशा फोडी सुकत ठेवल्या. आता या फोडी सुकल्या. आता आपण मसाला तयार करायला घेऊया. मी 1 वेलची काळी मिरी घेतले 10-12, लवंगा 7-8, त्रिफळा फूल आहे ते घेतले 6-7 आणि त्याशिवाय मी मसाला वेलची अर्धी त्यातले दाणे काढून घेतलेत आणि बाकी मसाला दाखवला आहे तो मेथी अर्धा चमचा, सोप अर्धा चमचा, ओवा पाव चमचा, जिरं पाव चमचा, धनं पाव चमचा आणि मोहरीची डाळ ही 2 चमचे. जो मी मिठाला चमचा घेतला होता तेवढ्यात 2 चमचे मोहरीची डाळ ही आवर्जून घाला आणि आपलं त्रिफळाचं फूल पण नक्की घाला. 6-7 तरी घाला, टेस्ट खूप छान येते. आता मगाशी मी म्हणजे काल फोडीना लावला 1 चमचा मीठ. आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे, गॅस बंद केला आहे आणि आता मी 2 चमचे मिरची पावडर टाकते. आता ती पण मस्त परतून घेते, कारण म्हणतात की सगळे मसाले परतून घेतलेले असतात. लोणचं खूप दिवस चांगलं टिकतं. माझं काय हे जास्त दिवस टिकणार नाही आहे, 2 कैरीचं तर लोणचं आहे. चला तरी पण काळजी घेऊन करा करताना. आता हा मिक्सरला मी मसाला लावून घेते आहे. तेल इकडे तापत ठेवलं आहे, तेलातून धूर येतो. मिक्सरला मसाला माझा लावून झाला आहे, तेल तापलं आहे चांगलं कडकडीत. मी गॅस बंद केला आणि आता यामध्ये फोडणीची आपली काळी मोहरी जी असते ती आणि हिंग टाकणार आहे आणि थोडा मी लसूण घेतला आहे, मला आवडतो म्हणून. तुम्हाला आवडत असल्यात घाला, नाही घातलात तरी चालेल. अर्धा पाव चमचा मी फोडणीतला मोहरी घातली आहे. चांगली फुटली आहे मोहरी, म्हणजे तेल खूप छान तापलं आहे. आता हे थोडं निवायला देते. आता थोडे 7-8 मेथीचे दाणे टाकते आहे मी. मेथी आपण मसाल्यात पण वाटली आहे, पण फोडणीत थोडंसं टाकावं. तेलात ती चांगली मस्त फुलते आणि तिचं म्हणजे काम असतं ते मसाल्यात होतं निर्माण मस्त. मला एवढं शास्त्रीय कारण सांगता येत नाही आहे, पण घालावी मेथी फोडणीला, खूप छान असते. आता तेल साधारण थंड झालं का ह्यामध्ये आपण हिंग घालूया. हिंग ही माझी घरगुती केलेली पांढऱ्या हिंगाची पावडर आहे, म्हणून मी थोडी कमी घालणार आहे. आता मी घेतला आहे अर्धा चमचा फोडणीचा, पण मी तो पाव चमचाच घालणार, पाव चमचा ठेवून देणार. डबीतला हिंग असेल तर तो पाव चमचापेक्षा थोडं जास्त घातला तर चालेल. लसूणच्या पाकळ्या टाकल्यात, थोड्या चरचरत आहेत, म्हणजे एवढंच तेल गरम पाहिजे आपल्याला. जास्त तेल गरम असलं तर हिंग करपून जाईल आणि लसूण पाकळ्याही करपतील. माझ्या लसूण पाकळ्या अजिबात करपल्या नाही आहेत. हा असा हिंग मला करून ठेवा लागतो, पापडांसाठी मला लागतो, म्हणून मी हा घरगुती कुटून ठेवते. मस्त पांढरा हिंग्याचे खडे आणून ते खलबत्त्यात कुटून ठेवते. बघा तेल थंड झालं आहे, नाहीतर करपला असता मसाला. म्हणजे एवढा पण थंड नाही पाहिजे की मसाला थोडा तरी स्मोक व्हायला पाहिजे, एवढं गरम तेल हवं. म्हणजे फोडणीत हिंग टाकला तो करपला नाही, म्हणजे मसालाही करपणार नाही नंतर, म्हणून मी मसाला घातला. आता हा थोड्या वेळाने मसाला मस्त तेल सोकून घेईल आणि घट्टसर होईल. आता अगदी पातळ दिसतंय तुम्हाला, भरपूर तेल घातल्यासारखं हे व्हिडिओमध्ये असं वाटतं आहे. मी थोडं मीठ साठून बघते, मसाला वगैरे काय हवा आहे का म्हणून. मसाला व्यवस्थित आहे, मीठ थोडं कमी आहे. 20 ग्रॅम हे मीठ बरोबर लागतं. आता जो अर्धा चमचा मी मगाशी ठेवला होता तो मी पुन्हा यात घातला. हे बघा किती घट्ट झाला बघा, पूर्ण तेल मसाल्यांनी शोषून घेतलं आहे. आणि संध्याकाळी मी या फोडी टाकणार आहे कैरीच्या, तोपर्यंत तो अजून घट्ट होईल.
आणि एक तेलाचा थर जी पातळी निर्माण होईल, म्हणजे आपलं तेल पण प्रमाणशीर होईल. ते बघा आता ह्या फोडी सुकल्या आहेत. आता पुढचं संध्याकाळी करूया. आता हे संध्याकाळी म्हणजे रात्री 7-7:30च्या सुमारास मसाला पूर्ण थंड झाला आहे. हे बघा तेलाची एक लेअर झाली आहे वरती आणि खाली मसाला असा घट्ट बसला आहे. आता ह्यामध्ये आपण फोडी घालूया, मिक्स करून बरणीत भरून ठेवूया. लगेच खाल्लं तरी चालेल, पण मुरल्यानंतर निदान 3 दिवसांनी हे लोणचं खायला घ्या. खूप छान आणि चटपटीत असं तिखट लोणचं आहे. ह्यात गोडपणा नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. पण त्रिफळा आणि गरम मसाला जो आपण टाकला आहे त्याने ह्याची टेस्ट खूप वेगळी लागते. ही घरगुती बाहेरच्या लोणच्याची चव ह्याला नाही आणि याला तोडही नाही. घरचं लोणचं ते घरचं लोणचं. असं करा, खावा आणि खाऊन मला रिप्लाय द्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चला पुन्हा भेटू. हे बघा मी बरणीत मस्त भरून ठेवलं आहे. जास्तीचं तेल नाही आहे, एकदम प्रमाणशीर आहे. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत. नमस्कार.